ॐ भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटन् नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितं लोके सज्जनषट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयाद्भारतपङ्कजङ्कलिमलं प्रध्वंसि न श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. ओम श्री परमात्मने नमः. नमस्कार श्रोते हो. माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासनं सानंद स्वागत करत आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या उपक्रमाच्या माध्यमातून आपण दर सोमवारी रात्री 8 वाजता भेटतो आहे आणि भगवद्गीतेतल्या प्रत्येक अध्यायातल्या प्रत्येक श्लोकातल्या प्रत्येक शब्दावर जास्तीत जास्त विचारमंथन वेगवेगळ्या अंगाने त्याचा अभ्यास करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करतो आहे आणि त्याला आपणा सर्वांचा अतिशय उदंड प्रतिसाद मिळतो आहे. सुरुवातीलाच मी आपल्याला सर्वांना धन्यवाद देते आणि आजचा विषय आहे 16वा अध्याय. मागच्या वेळेला आपण सुरुवात केली होती. 16व्या अध्यायाचं नाव आहे दैवासुर संपद विभाग योग. दैवी आणि आसुरी संपत्तीचा संघर्ष युगानुयुग चाललेला आहे. सुष्ट आणि दुष्ट, चांगलं आणि वाईट, देव आणि दानव हा संघर्ष चालूच आहे. तसेच आपल्यातसुद्धा ही 2 मनं असतात किंवा 2 प्रकारच्या संपत्ती म्हणजे ते गुण असतात. चांगलेही गुण आहेत, दैवी गुणही आहेत आणि आसुरी गुण पण आहेत. आणि ह्यांचा जो झगडा आहे, यांचा जो लढा चालला आहे, त्याच्यात नेहमीच अगदी नेहमीच दैवी गुणांचाच विजय होतो. कारण दैवी गुण केव्हा उद्भवतात किंवा उत्पन्न केव्हा होतात तर जिथे सत्वगुण वाढतो तिथे दैवी गुण निश्चितच आश्रयालाच येतात. आणि जिथे दैवी आहे, जिथे दैवाचं सहाय्य आहे, तिथे निश्चितच विजय आहे. आपल्या भारत देशाचंही वाक्य आहे सत्यमेव जयते. सत्याचाच विजय होतो. कितीही वेळेला आपल्याला वाटतं की सत्य पराजित होते का काय, पण सत्य कधीही पराजित होत नाही, पराभूत होत नाही. काही वेळेला वेळ लागतो, काही काळ लागतो, कधीकधी आपल्या धैर्याची परीक्षा होते, पण सत्याचाच नेहमी विजय होतो. आणि दैवी गुणाचा कसा विजय होतो हेही आपण ह्या अध्यायातनं बघणार आहोत. पण मुख्यतः सांगायचं झालं तर दैवी गुण आहेत 26. या अध्यायात सांगितलेले 26 दैवी गुण आहेत. ही 26वे गुणच ज्योती असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ही 26 गुणांचं निरांजनाची आरती त्या तबकामध्ये घेऊन जणू काही ही भगवद्गीता त्या योगेश्वराला ओवाळायला निघाली अशी एक कल्पना केलेली आहे. हे 26 गुणातले आपण मागच्या भागामध्ये फक्त 4च गुण पाहिले होते. फक्त 4च गुण झाले. कधी होणार 26 गुण असं तुम्हाला वाटत असेल. पण जरी आपण ह्यापूर्वी अनेक वेळेला म्हणजे स्थितप्रज्ञाची लक्षणं असतील, गुणातीत आहे, कर्मयोगी आहे, भक्तियोगी, उत्तम भक्त आहे, या सगळ्या लक्षणामध्ये पाहिलीच आहेत. पण तरीसुद्धा हे आपल्याला अध्यात्मामध्ये पुनरावृत्ती हा दोष समजला जात नाही. कारण हे पुन्हा पुन्हा सांगावंच लागतं आणि वेगवेगळ्या प्रकाराने. जसं हे गुण आपण आत्तापर्यंत पाहिले नव्हते. म्हणजे बघा ना, अभयम सत्व संशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती
दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम. ह्या गुणांचा अभ्यास थोडा थोडा झाला असेल, स्वाध्यायाचा कुठेतरी झाला आहे, अभयाचा झाला असेल थोडासा, पण आता ह्या अध्यायामध्ये आपण त्याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. कारण आता हा जो अध्याय आहे ना, आपण मागच्या वेळेस बोललो होतो की 15 अध्यायापर्यंत ही गीता खरं तर सांगून झाली. तत्त्वज्ञान आता जे अर्जुनाला सांगायचे ते सगळं सांगून झालं आहे, पण तरीसुद्धा हा अध्याय 16वा आणि 17वा अध्याय आहे, हा सप्लिमेंटरी आहे, पुरवणी अध्याय आहे. त्यामुळे याच्यात तत्त्वज्ञान फार कमी सांगितलं आहे, पण आचरणाचे नियम सांगितले आहेत किंवा सर्वसामान्य प्रापंचिक लोकांसाठी हा अध्याय कसा मार्गदर्शक ठरणार आहे. आणि म्हणून इथे स्पष्ट विभागणी केलेली आहे. स्थितप्रज्ञाच्या लक्षणामध्ये थोडं अडवून सांगितलं होतं, पण इथे अगदी स्पष्ट 26 गुण 3 श्लोकामध्ये 26 गुण सांगितलेत आणि 4थ्या श्लोकामध्ये 6 आसुरी गुण सांगितलेले आहेत. या सगळ्याचा आपण अगदी सखोल अभ्यास करणार आहोत. त्यामुळे मागच्या वेळेस आपण अभय पाहिलं होतं. भय तर सारखं आहेच आहे, भय इथले संपत नाही, सारखं भय आहे. पण अभय केव्हा होतं? जेव्हा दुसरा कोणी नसतंच, जेव्हा खरी अद्वैताची अनुभूती येते तेव्हा दुसरा नाहीच, सगळीकडे मीच आहे अशी जेव्हा अनुभूती येते तेव्हा भय संपून जातं, भय लोपून जातं. कारण दुसरा भय वाटण्यासारखं कोणी नाहीच आहे, सगळीकडे मीच आहे. एकच तत्त्व असल्यावर भीती वाटत नाही. कारण अध्यात्मातला हा नियमच आहे, द्वितीयात्वयी भयम असती. दुसऱ्यापासून भय असतं, पण अद्वैताची अनुभूती आली की भीती लोपून जाते. सत्वसंशुद्धी म्हणजे काय? सत्वगुणाची म्हणजे सत्व म्हणजे इथे अंतःकरण अर्थ घेतला होता, त्याची सम्यक शुद्धी, त्याची पूर्ण अगदी समग्र शुद्धी करणं ही सत्वसंशुद्धी आहे. किंवा सत्वगुणामध्ये अधिकाधिक काळ राहणं किंवा नित्यसत्वस्थ असं मागे भगवंत म्हणाले होते, तशी ही अवस्था आहे. आणि ज्ञानयोग व्यवस्थिती, इथे ज्ञान म्हणजे कुठलं आहे? ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आहे. पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान असं समर्थांनी म्हटलेलं आहे, ते हे ज्ञान आहे. आणि ह्या ज्ञानाशी योग म्हणजे त्याच्याशी जोडलं जाणं, सतत ते भान असणं, स्वरूपाची सतत अनुभूती येणं, सतत अनुसंधान टिकवणं, ही ज्ञानयोग व्यवस्थिती आहे. हेही आपण मागच्या भागात पाहिलं होतं. आणि दानाचं महत्त्वसुद्धा जाणून घेतलं होतं. अनेक प्रकारची दानं आहेत. दान म्हणजे नुसतं द्रव्यदान नाही आहे, रक्तदान आहे, नेत्रदान आहे, देहदान आहे, अवयवदान आहे, जलदान, अन्नदान, विद्यादान, अनेक दान आहेत. या सगळ्याचा आपण थोडा थोडा अभ्यास केला होता. याच्यावर तुम्हीसुद्धा आणखीन इतर अनेक अंगांनी म्हणजे नुसत्या अभय या शब्दावर सुद्धा एक 4 पानी लेख लिहिता येईल. जितकं तुम्ही त्याच्यावर विचार मंथन कराल तेवढं खरंच त्याचं व्याप्ती वाढत जाते. त्यामुळे दानावर, अभयावर आपण विचार करू शकतो, लिहू शकतो, बोलू शकतो, हे तर आहेच आहे. पण आता पुढे जाऊया, कारण आपलं मागच्या वेळेस प्रस्तावना किंवा त्याची पार्श्वभूमी जाणून घेण्यातच बराच वेळ घेतला होता. पण ते आवश्यकच आहे ना, ते आवश्यकच आहे. कारण पार्श्वभूमी जाणली तरच पुढचा विषय पक्का होतो. त्यामुळे आपण त्या भागामध्ये पार्श्वभूमी जाणून घेतली ती. या भागामध्ये मात्र आता लगेचच ते गुण कुठले आहेत ते बघूया. 4 गुण बघून झाले होते, आता आज 5व्या गुणाला प्रारंभ करूया. दानन दमश्च यज्ञश्च, 5वा गुण आहे दम. दम म्हणजे काय आहे तर बघूया बरं का. दम म्हणजे नेमकं काय आहे त्याचाच विचार करूया. आता दम म्हणजे दमन, आणि दमन म्हटलं की इंद्रिय दमन आपल्याला माहिती आहे. हा शब्द आपण वारंवार ऐकलेला आहे. फार त्याचा सखोल अर्थ माहिती नसला तरी इंद्रियांवर संयम एवढं माहिती आहे. पण हा दम या अध्यात्माच्या मार्गामध्ये कुठे येतो त्याचा विचार करूया. म्हणजे मी नेहमीच म्हणते की या भगवद्गीतेच्या निमित्ताने बरं का, भगवद्गीता हे फक्त निमित्त मात्र आहे. पण आपण एकूणच सगळ्याच ग्रंथाचा किंवा उपनिषदांचा किंवा इतर अनेक ग्रंथांचा अभ्यास या गीतेच्या माध्यमातून करणार आहोत. अध्यात्मातला एक अतिशय परवलीचा शब्द असा आहे की साधन चतुष्टय. साधन चतुष्टय म्हणजे 4 प्रकारची साधनं करणं अपेक्षित आहे. साधकांनी 4 प्रकारची साधनं करायला पाहिजे. ती साधनं कुठली आहेत तर बघूया आपण. आधी साधनांची नावं सांगते आणि मग त्याच्यातले बारकावेसुद्धा समजून घेणार.
आता हे कशासाठी असं तुम्ही म्हणाल, की भगवद्गीतेचा अभ्यास करतो तर भगवद्गीताच आपण करूया. पण तसं नाही आहे. भगवद्गीता ही प्रातिनिधिक आहे. किमन्यै शास्त्रविस्तरैही. एक भगवद्गीतेचा अभ्यास केला, पण ती कशी आहे? या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात विनिसृता. ती साक्षात योगेश्वराच्या मुखातून आलेली ही भगवद्गीता आहे. आणि मग तिचा अभ्यास करताना इतर शास्त्रांची तशी म्हटलं तर गरजच नाही, एक भगवद्गीता. पण एक भगवद्गीता अशी आहे की त्याच्यामध्ये सगळी शास्त्रं सामावलेली आहेत. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धं गीतामृतम महत्. त्यामुळे आपण ह्याच्यात उपनिषद, विवेक चूडामणी, अपरोक्षानुभूती, ब्रह्मज्ञान तारावली वगैरे वगैरे ग्रंथाचा, किंवा अगदी योग वासिष्ठ असेल, ज्ञानेश्वरी असेल, दासबोध असेल, सर्व ग्रंथांचा साकल्याने. आणि नुसतेच मराठी नाहीत, आपण कबीर आहेत, मीराबाई आहेत, तुलसीदास आहेत, यांचाही अभ्यास करतोच आहोत ना. म्हणजे ही भगवद्गीता कशी सर्व समावेशक आहे, सगळ्यांना सामावून घेणारी आहे, हेही आपण बघतो आहे. म्हणून आता बघणार आहोत आपण साधनं चतुष्टय. 4 प्रकारची साधनं करायला पाहिजे. सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे विवेक आहे. आधी नुसती नावं सांगते, मग त्याचं स्पष्टीकरण बघूया. विवेक, वैराग्य, शमदमादी षटसंपत्ती आणि मुमुक्षा ही 4 साधनं आहेत. परत सांगू. विवेक, वैराग्य, शमादी षटसंपत्ती आणि मुमुक्षा ही 4 साधनं. विवेक तर हवाच. विवेक कुठला? आत्मानात्मविवेक. वैराग्य म्हणजे काय? या संसारातल्या, या प्रपंचातल्या, या ज्या सगळ्या नश्वर गोष्टी आहेत, यांना विनमुख व्हायचे आणि परमेश्वराला सन्मुख होणं, हेच वैराग्य आहे. आणि विराग ह्याचा अर्थ आणखीन एक वेगळ्या अर्थाने घेता येईल. विराग म्हणजे विरुद्ध, म्हणजे संसारातल्या पदार्थांविषयी अनासक्ती बाळगणं, हा एक विराग आहे. आणि वीचा एक आणखीन अर्थ होतो विशेष अनुराग. तो विशेष अनुराग परमेश्वराविषयी बाळगायचा. विराग म्हणजे हे वैराग्य आहे. विवेक कळलं, वैराग्य कळलं, शमादी षट संपत्ती असं त्याचं एक वर्णन केलेलं आहे, तेच आत्ता बघणार आहोत. आणि चौथा आहे मुमुक्षा. मुमुक्षा म्हणजे मोक्ष मिळवण्याची इच्छा, मोक्षाची तळमळ लागणं, ही मुमुक्षा आहे. म्हणजे या 4 शब्दाचा 3 शब्दाचा अर्थ कळला. तिसरा जो आहे शमादी षट संपत्ती, त्याचा अर्थ थोडासा आणखीन खोलामध्ये जाऊन जाणून घेऊया. म्हणजे मग आणखीन त्याच्यामध्ये दम हा दुसरा त्याच्यातला गुण आहे. बघा आता हे षट संपत्तीमध्ये 6 गुण आहेत अर्थातच. या 4 आपण साधनं चतुष्टय पाहिलं, त्याच्यातलं शमादी षट संपत्तीमध्ये 6 गुण आहेत. शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान, हे 6 गुण आहेत त्याच्यामध्ये, 6 संपत्ती आहेत. आता शम म्हणजे काय आहे? तर शम म्हणजे मनावर नियंत्रण, आणि दम म्हणजे इंद्रियांवर नियंत्रण. एक एक शब्दात आधी सांगते. शम, दम, उपरती, सगळं आपण बघणार आहोत हळूहळू. पण शम आणि दम हे जोडीने येणारे शब्द आहेत ना. तर शम म्हणजे अंतःकरणावर नियंत्रण, आणि दम म्हणजे बाह्य उपकरणांवर नियंत्रण, बाह्यकरणांवर नियंत्रण. ही बाह्य दिसत आहेत ना, नाक, डोळे, कान, हे सगळं दिसते, हात, पाय. या बाह्यकरणावर नियंत्रण म्हणजे दम, आणि अंतःकरण, बघा आता शब्द, अंतःकरणावर नियंत्रण म्हणजे शम. आता बघूया आपण शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान याचं एक अगदी थोडक्यामध्ये बघणार आहोत. पण तरीसुद्धा हे बघितलं की आपल्याला त्याचा आणखीन अभ्यास करण्यासाठी आपण प्रवृत्त होणार आहोत. शम म्हणजे नेमकं काय? तर मनाची ब्रह्मस्वरूपाविषयीची जी एकाग्रता आहे. सगळं आहे ते ब्रह्मच आहे. सर्वम खल्विदम ब्रह्म, सगळं हे ब्रह्मच आहे. पण ती एकाग्रता जशी जशी वाढत जाईल तसं तसं तो शम आत्मसात करता येईल. कारण मन कसं आहे? मन हे ओढाळ आहे. ते सारखं विषयांकडे धाव घेतं. जितकं ते धाव घेईल तितकं त्याला धरून आणायचं आणि पुन्हा इथे स्थिर करायचं. याला शम म्हटलेलं आहे. कारण विषयोपभोग आहेत हे क्षणभंगूर आहेत, आणि चिरंतन शाश्वत टिकणारं काय आहे? तर तो ब्रह्मभाव आहे. म्हणून तर बघा ना, हे फूल, आज उमललेलं फूल किती सुंदर दिसतं, अतिशय त्याचा सुंदर लाल गुलाबी रंग. पण उद्या ते हळूहळू कोमेजतं.
तसेच हे सगळे विषय सुख आहेत ना, ही आज जितकी हवीशी वाटतात तितकी ती उद्या नकोशी वाटतात. म्हणजे हे सगळं क्षणभंगूर आहे. पण ब्रह्मभाव कसा आहे, ते शाश्वत आहे, ते चिरंतन आहे, ते कधीही कमी होत नाही, ते आहे तसंच राहतं, तो आनंद आहे. हे शमाचं आपण स्पष्टीकरण पाहिलं. आता मुख्य आपला विषय आहे दम. शमाचाच धाकटा भाऊ आहे तो दम आहे. शम हा मोठा भाऊ आहे, दम हा धाकटा भाऊ आहे. दम म्हणजे इंद्रिय संयम. कुठल्या इंद्रियांवर संयम? तर पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, या 10ही इंद्रियांना विषयांपासून परावृत्त करायचे आणि इंद्रियांना पुन्हा स्वस्थानी स्थापित करणं म्हणजे दम. स्वस्थानी म्हणजे काय? त्यांचे सेंटर्स आहेत. जसं आपलं एक हेड ऑफिस असतं की नाही, बाकीच्या ब्रँचेस खूप असतात पण एक हेड ऑफिस असतं, तशीच ही इंद्रिय वेगवेगळी आहेत पण त्यांचं सेंटर आहे. तिथे पुन्हा आणून त्यांना तिथे रिपोर्टिंग करायचे म्हणजे त्यांना स्थापित करणं म्हणजे दम आहे. आता सुख आणि दुःख हे दोन्ही ऑब्जेक्टिव्ह आहे असं आपण नेहमीच बघतो. पण आनंद कसा आहे, तर आनंद हा सब्जेक्टिव्ह आहे. बाह्य विषय लाभोत किंवा न लाभोत, जीवाची आनंद वृत्ती कायम टिकवून ठेवणं, अपरिवर्तनीय ती आनंदाची स्थिती असणं, ह्यालाच दम म्हटलेलं आहे. लक्षात घ्या. बाहेरची स्थिती कशी, तुकाराम महाराजांची सांसारिक स्थिती कशी होती? काही संपन्न होते का? नाही, दारिद्र्य होतं, काही खायलासुद्धा घरात नव्हतं, तरी वृत्ती कशी होती? आनंदी होती. योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नंदती नंदती नंदत्येव. आनंदाच्या नुसत्या लहरी उचंबळत आहेत, तो सागरसारखा उचंबळून येतोय. बाहेरची परिस्थिती वाईट असली तरी, प्रतिकूल असली तरी. तुकाराम महाराज हेच सांगतात ना, आनंदाचे डोही आनंद तरंग, ह्याला म्हटलेलं आहे दम. इंद्रियांना पुन्हा त्या लोलकामध्ये, त्या गोलकामध्ये स्थिर करणं हा दम आहे. उपरती हा शब्द आपण व्यवहारात सुद्धा वापरतो ना, की एवढं सगळं करून आता हिला उपरती झाली का असं म्हणतो. किंवा हिंदीमध्ये म्हण आहे ना, 900 चूहे खा के बिल्ली चली हजको. 900 उंदीर खाऊन ती आता मांजर चालली आहे हजच्या यात्रेला. असं नसते. ही उपरती अशी नाही आहे. तर खरं म्हटलं तर बाहेर जरी दुःखाचे डोंगर अगदी कोसळले तरीही आनंदी राहणं, याला उपरती म्हटले. उप आणि रती म्हणजे तिथनं मागे फिरणं आहे. कारण मनाचीच वृत्ती आनंद आहे. एकदा का बाह्य विषयांवर विसंबणं सुटलं की त्यालाच उपरती म्हटलेलं आहे. आत्ता आम्ही बाह्य विषयावर खूप अवलंबून आहोत नाही का. हे मिळालं तर मला बरं वाटेल, ह्या व्यक्तीने माझ्याशी चांगलं वागलं तर मला आनंद होईल, ही वस्तू मिळाली तर मला खूप बरं वाटेल, किंवा माझा रोग, माझी व्याधी नाहीशी झाली तर आनंद वाटेल. म्हणजे आपण आपला आनंद कुणावर तरी अवलंबून ठेवला आहे, कुणावर तरी विसंबून राहतो आहे. हे सुटलं, बाहेरच्या कुठल्याही गोष्टीवर माझा आनंद अवलंबून नाही, माझा आनंद माझ्याकडेच आहे आणि त्याच्यामध्ये कोणीही बाधा आणू शकत नाही, अशी जेव्हा वृत्ती होते त्यालाच म्हटलेलं आहे उपरती. फार सुंदर गोड शब्द आहे उपरती. तुच्छतेने किंवा तिरस्काराने उच्चारण्याचा हा शब्द नाही आहे उपरती, असा उपरती आहे बरं का. म्हणजे अगदी कितीतरी आणि खरंच थोर विचारवंतांची कितीतरी उदाहरणं आहेत. लोकमान्य टिळकांच्या बाबतीत असंच झालं होतं ना, आपल्याला मागे बोलले होते मी. प्लेगची साथ आली होती आणि प्लेगच्या साथीमध्ये लोकमान्य टिळकांचा मुलगा मृत्युमुखी पडला आणि तेव्हा काही लोक त्यांना भेटण्यासाठी गेले. तेव्हा लोकमान्य टिळक म्हणाले की ठीक आहे ना, असं होणारच. एवढी गावची होळी पेटल्यानंतर प्रत्येक घरातनं एखादी गौरी जाणारच की. किती मनाचा हा समतोल आहे. बाह्य परिस्थिती चांगली होती का? अजिबात चांगली नव्हती. वाईट परिस्थिती असतानासुद्धा मनाचा समतोल टिकवून ठेवणं हेच उपरतीचं लक्षण आहे. त्यामुळे शम कळला, दम कळला, उपरती. आता तितिक्षा म्हणजे काय आहे? तितिक्षा याचा अर्थ सहनशक्ती असा केला जातो, पण अशी सहनशक्ती नाही बरं का. तितिक्षेचा अर्थ सहनशक्तीच्याही वरचा आहे. खरं त्याला म्हटलेलं आहे, अगदी 2 शब्दात सांगू का? निःशब्द सहिष्णुता. निःशब्द सहिष्णुता, हू का चू सुद्धा न करणं आणि तसं सहन करणं,
ह्याला तितिक्षा म्हटलेलं आहे. किंवा आचार्यांनी केलेली व्याख्या ती पण फार सुंदर आहे, म्हणजे अगदी पटणारी आहे. आचार्य विवेक चूडामणीमध्ये म्हणतात, सहनम सर्व दुःखानां अप्रतीकारपूर्वकं चिंता विलापरहितं सा तितिक्षा निगद्यते. सहनम सर्व दुःखानां, सगळ्या प्रकारची दुःख कितीही असतात ना, शारीरिक आहे, मानसिक आहे, भावनिक आहे, सामाजिक आहे, आर्थिक आहे, किती, पण सगळ्या दुःखांना सहन कसं करायचं? अप्रतीकारपूर्वकं. आपणही दुःख सहन करतो, आपणही पुष्कळ काही सहन केलेलं आहे, पण कसं? रडत खडत केलेलं आहे, कुरकुरत केलेलं आहे. नाही, तसं नाही आहे. अप्रतीकारपूर्व, त्याला प्रतिकारसुद्धा न करता दुःख सहन करणं. आणि कशी आहे? चिंता विलापरहितं, चिंताही करायची नाही, शोकही करायचं नाही, तक्रारसुद्धा करायची नाही, त्याला तितिक्षा म्हटलेलं आहे. जमेल का आपल्याला? जमवायलाच पाहिजे. एवढंसं आपल्याकडे दुःख असतं, त्याचा आपण एवढा डांगोरा पिटतो की मला असंच त्रास आहे, घरात असंच आहे, सासूबाई अशा आहेत, नवरा तसा आहे, पैसे पुरत नाहीत वगैरे वगैरे. आपण किंवा दुःख, काही व्याधी आहेत, हे रोग आहे, मला आहे किंवा सासऱ्यांना आहे, खोकला आहे, रात्रभर खोकतात. हे किती आपण ह्याची चर्चा करतो. नका करू. निःशब्द सहिष्णुता. जे सोसायचे, जे भोगायचे ते तुमचं तुम्हालाच आहे. बोलून काय मिळणार आहे? त्याच्या उलट ते चुकीचं आहे. त्यामुळे अजिबात त्याच्याबद्दल तक्रार नाही, कुरकुर नाही, चिंता नाही, शोक नाही, विलाप नाही, अशी तितिक्षा म्हटलेलं आहे. आणि ह्या गुणाचा गौरव सगळ्या धर्मांनी केले, फक्त हिंदू धर्म नाही, फक्त शंकराचार्य नाही, सगळे धर्म म्हणतात ही तितिक्षा फार महत्त्वाची आहे. किंवा त्याला आणखीन एक म्हणूया आपण, लीनतापूर्वक समर्पण बुद्धी हे शिस्तबद्ध धर्माचरण आहे. अतिशय नम्रतेने धर्माचं आचरण करायचं आहे. आणि ही शक्ती केव्हा येते? मात्र ही शक्ती काही अशी सहजासहजी प्राप्त होत नाही. पण बघा, हे तितिक्षेची शक्ती कशी येते, आणि मी त्याचा एक उपाय सांगते आणि मग आपण तो करून बघूया. ही शक्ती आतून यायला पाहिजे. जेव्हा मन हे बौद्धिक स्तरावर स्वयंप्रस्थापित, परिपूर्ण, दिव्य, उदात्त, उत्साह आणि श्रद्धा यांनी भरलेलं असतं, तेव्हा ते नियमित होतं आणि तेव्हा आतून ही शक्ती मिळते. बघा, आता काय काय बोललो आपण. बौद्धिक स्तरावर, भावनेच्या स्तरावर नाही, बौद्धीच्या स्तरावर स्वयंप्रस्थापित, परिपूर्ण, दिव्य, उदात्त जीवन ते कसं असायला पाहिजे? श्रद्धा आणि उत्साहाने परिपूर्ण असतं. तेव्हा ही आतून शक्ती प्राप्त होते. मिळवायची का मग आपण ही शक्ती? नक्कीच मिळवायला पाहिजे. त्याच्यासाठी थोडं अंतर्मुख व्हायला पाहिजे, थोडी मौन साधना, थोडी एकांत साधना आणि थोडा बुद्धीच्या स्तरावरून विचार व्हायला पाहिजे. आणि खरंच आहे, कुठलंही पवित्र ध्येय प्राप्त करण्यासाठी अडथळे, अडचणी यांना हसतमुखाने तोंड दिलं ना, तर शक्ती प्राप्त होते, बळ प्राप्त होतं. आणि ते अडथळे असणारच आहे, जग असंच असणार आहे. जगामध्ये संकट आहेत, आपत्ती आहेत, दुष्ट लोक आहेत, त्यांच्या सगळ्यांना घेऊनच आपल्याला पुढे जायचं आहे. मग हसतमुखाने का नाही जायचं? त्यामुळे अशी क्षमता म्हणजे ही तितिक्षा आहे. आणि ही तितिक्षा दुबळ्या माणसाची नाही आहे बरं का. म्हणजे बघा ना, अगदी अर्जुनाला अज्ञातवासामध्ये असताना त्या बृहन्नडेचं रूप घ्यावं लागलं होतं. एका वीर पुरुषाला एका स्त्रीच्या रूपामध्ये एक वर्षभर वावरणं हे खरं तर अपमानास्पद आहे. पण हे भोगलं आहे, त्यांनी सोसलं आहे आणि त्याला तोंड दिलेलं आहे हसतमुखाने. एवढंच कशाला, राजा हरिश्चंद्र राजा होता, पण त्याला डोंबाची भूमिका घ्यावी लागली, डोंबाचं काम करावं लागलं ना. हीच तितिक्षा आहे. मग त्यांना एवढं करायला लागलं, आपल्याला तो त्या मानाने काहीच नाही. कशाला कुरकुर, कशाला तक्रार, काही सांगू नका. तुमचं तुम्हालाच भोगायचे. हसतमुखाने भोगलं तर त्याच्यामध्ये दिव्य शक्ती निश्चित प्राप्त होणार आहे. पुढचा गुण आहे त्याच्यातलं, षट संपत्तीतले 3 पाहिले, शम, दम, उपरती आणि तितिक्षा 4 पाहिले. आता श्रद्धा आणि समाधान बघणार आहोत. श्रद्धा तर आपल्या ओळखीचा शब्द आहे नाही का.
पण ती श्रद्धा नाही बरं का. इथे श्रद्धा म्हणजे काय आहे, तर शास्त्र, गुरु, देव, ग्रंथ याच्यावर निष्ठा असणं, याच्यावर विश्वास असणं, निस्सीम विश्वास असणं, ही खरी श्रद्धा आहे. अगदी समर्थांची कथा सांगतात. समर्थ एकदा त्या सज्जनगडावर असताना धाब्याच्या एका कड्याच्या इथे उभे होते आणि वारा खूप सुटलेला होता. आणि वारा सुटलेला असताना त्यांची छाती उडाली आणि त्यांनी सहज, तिथे 4-5 शिष्य होते आणि सहज समर्थ म्हणाले की छाती उडाली. कल्याणाने त्या क्षणी तशी झेप घेतली आणि ती छाती खाली पडण्याच्या आत वरच्यावर हवेत झेलली आणि ती समर्थांना आणून दिली. विचारसुद्धा केला नाही की मग मी किती खोल आहे, मग मी पडलो तर मला लागेल का, पाय मोडेल का, कोणताही विचार नाही. फक्त गुरूंनी म्हटलं कल्याणा, छाती उडाली आणि त्यांनी उडी मारली आणि छाती झेलली. ही श्रद्धा आहे. त्यामुळे खरंच आहे. आणि हे सगळं करत असताना आपल्याला जायचं आहे कुठे, करी सुख संवाद जो उगमाचा, उगमाकडे जायचं आहे. मग त्याच्यासाठी श्रुती ग्रंथ आहेत, उपनिषद आहेत, त्याच्यातली सूत्र जी आहेत ती समजावून घ्यायची आहेत. आणि ह्या कुवतीलाच म्हटलेलं आहे श्रद्धा. हे समजावून घ्यायचे आहेत. जे आपल्याला वाडवडिलांनी सांगितलं आहे ना, ते सगळं उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. सत्यम वद, धर्मम चर, स्वाध्याय प्रवचनात मा प्रमेदितव्यम, हे सगळं, किंवा अन्नम न निंद्यात, अन्नाची निंदा करू नये, हे सगळं श्रुतीग्रंथात सांगितलं आहे. श्रुतीग्रंथावर श्रद्धा ठेवून ते वाचा, समजावून घ्या, तसं आचरण करणं ही श्रद्धा आहे. आणि शेवटचं आहे समाधान बरं का. समाधान आपण म्हणतो चला मस्त श्रीखंडपुरीचं जेवण झालं, खूप समाधान वाटलं, इतकं नाही आहे, क्षुल्लक नाही आहे बरं का समाधान. समाधान या शब्दाची आधी व्युत्पत्ती काय आहे, सम अधिक आ अधिक ही धातू आहे. ही म्हणजे ठेवणे. आता मन आणि बुद्धीला सतत त्या ब्रह्माच्या ठाई ठेवणं म्हणजे समाधान. म्हणजे मन बुद्धीला त्या ब्रह्मविचारामध्ये एकाग्र करायचं. त्याच्यासाठी संकल्प विकल्प हे सगळे मोडून काढायचे म्हणजे समाधान आहे. सारखं आमचं मन हिंदोळ्यावर झोके घेत असतं, हे हवं आणि हे नको, हे सुख हवं आणि दुःख नको, संकट नको आहेत आम्हाला आरामशीर जीवन हवं आहे. नाही 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 नाही, फक्त तुम्ही विचार कशाचा करा, ब्रह्मभावाचा विचार करा. मनाला बांधून नाही ठेवायचं, उलट त्याला मोकळीक द्यायची. मोकळीक दिली की जबाबदारी येते. त्यामुळे ते स्वैराचाराकडे वळलं नाही पाहिजे. मोकळीक द्या, उलट जबाबदारीचं भान येतं. आणि जेव्हा ते मन विश्वात्मक होतं, सर्वव्यापी होतं, तेव्हा मनाला जे समचित्तत्व प्राप्त होतं तेच हे समाधान. मोकळीक द्या. बांधून ठेवलं ना तर कधी सुटीन अशी एक सारखी ओढ लागते. मोकळं सोडलं, बघा ना, जितकं तुम्ही मोकळं सोडाल तितकं ते जबाबदारीने वागेल. मन वाईट नाही आहे बरं का, मन अजिबात वाईट नाही आहे. मन ओढाय ओढाय उभ्या पिकातलं ढोरं, किती हाकला फिरी येतं पिकावर, असं जरी म्हटलेलं असलं तरी हेच मन आपल्याला त्या ब्रह्मभावापर्यंत घेऊन जाणारं हेच मन आहे. त्याला समाधान द्यायचं आहे. आणि खरंच ज्याचा बौद्धिक पाया अचल आहे, अडिग आहे, अशी व्यक्ती जेव्हा विशाल ध्येयाच्या अत्युच्च शिखरावर भराऱ्या मारते ना, तेव्हा त्याची जी मानसिक अवस्था असते ते आहे समाधान. लक्षात येते ना. समाधानाची इतकी सुंदर व्याख्या केलेली आहे. काय म्हटलेलं आहे, बौद्धिक पाया ज्यांचा अचल आहे, स्थिर आहे, अडिग आहे, तेव्हा ती ध्येयाच्या प्राप्तीसाठी उंच शिखरावर भराऱ्या मारते मनाच्या मार्फत. त्याला त्यावेळेला जी मानसिक अवस्था आहे त्याला म्हटलेलं आहे समाधान. आणि नाहीतरी आपण जेव्हा आपल्याला पक्षासारखं भराऱ्या नाही मारतायत, पण आपण विमानातून जाऊ शकतो ना. आणि विमानातून जे दृश्य दिसतं ना त्याला आपण म्हणतो विहंगम दृश्य म्हणतो ना. आपल्याला वाटतं विहंगम म्हणजे सुंदर रमणीय, असं नाही आहे, एवढाच अर्थ नाही आहे, त्यापेक्षा व्यापक आहे. विहंग म्हणजे पक्षी, पक्ष्याच्या नजरेतून बर्ड्स आयमधनं जे दिसतं ते दृश्य विहंगम दृश्य आहे. विमानातनं बघूया ना. विमानातनं आपण जेव्हा जातो आणि खाली बघतो, अगदी मोठ्या मोठ्या गावं, अगदी दिल्ली असेल
किंवा परदेशात न्यूयॉर्क असेल, लॉस एंजलिस असेल, केवढीशी गावं दिसतात आहोत ती अगदी एवढ्याल्या उंच उंच इमारती काडेपेटी एवढ्या दिसतात. आणि मग आपण जेव्हा विचार करतो, त्यामुळे जेव्हा त्या विमानातून त्या जमिनीचा सौंदर्य विस्तार आपण जेव्हा अवलोकन करतो, तेव्हा स्वतःच्या क्षुद्रत्वाची जाणीव होते ना. आपल्याला वाटतं की मी इतक्या टिमकी मारते की मी अशी, मी विद्वान, मी सुंदर, मी श्रीमंत, मी अभ्यासू. अहो काही नाही आहे. केवढं हे समजा अगदी न्यूयॉर्क शहर घ्या समजा, त्याच्यात केवढ्या बिल्डिंग आहेत, पण त्या वरतून पाहताना केवढुशा दिसत आहेत. बरं, या एवढ्या बिल्डिंगमधली एक बिल्डिंग, त्याच्यातलं एक अपार्टमेंट, त्याच्यामधलं राहणारी एक फॅमिली, त्या फॅमिलीतली मी एवढीशी एक, आणि मी किती त्या माझ्या डिमडिम वाजवते आहे हे कळतं. ह्या क्षुद्रत्वाची जाणीव होते. आणि वरतून पाहताना सीमारेषा नसतात. वरतून इथे आता पाकिस्तान संपलं आणि इथे भारत सुरू झाला असं नसतंच मुळी. परमेश्वरांनी अशीच भूमी आपल्याला खरं तर दिली. ही अख्खी पृथ्वी दिलेली होती. कुदरत ने तो बख्शी थी तुम्हें एक ही धरती, तुमने कहीं भारत कहीं ईरान बनाया, तू हिंदू बने या न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. वरतून पाहताना सरहद्दी नसतात, आणि जिथे सरहद्दी आहेत तिथे मतभेद आहेत. हे तुमचं आणि हे आमचं सुरू झालं. पण जेव्हा आपण हलके होतो, वर जातो, उदासीन होतो, विहंगम दृश्य पाहतो, तेव्हा कळायला लागतं की मी किती क्षुद्र आहे. या विश्वाच्या पसाऱ्यामध्ये या एवढ्या आकाशगंगा, कितीतरी आकाशगंगा आहेत, त्या आकाशगंगामधली एक आकाशगंगा, त्याच्यातली ही एक पृथ्वी, त्याच्यातला हा एक देश, त्याच्यातलं हे एक राज्य, त्याच्यातलं गाव, त्याच्यातला हा विभाग, त्याच्यातली ही एक बिल्डिंग, त्या बिल्डिंगमधला एक लहानसा फ्लॅट, आणि त्याची मी मालकीण. काय गमजा मारती. नको नको नको. आणि हे सगळं माणसाने बनवलेलं हो. पक्ष्यांना कुठे असतात सरहद्दी? सायबेरियाहून कितीतरी पक्षी येतात ना इथे भारतात येतात. सायबेरियाहून एवढा प्रवास करतात, ठराविक एरियामध्ये ठराविक वेळेला त्यांचं स्थलांतर होतं. त्यांना कुठल्या सीमा अडवत नाहीत, त्यांना कुठला व्हिजा पासपोर्ट लागत नाही ना. त्यांना कुठे लागते, त्यांचं कुठे चेकिंग होते. पंछी नदिया पवन के झोंके, कोई सरहद ना इन्हें रोके, सरहद तो इंसानों के लिए है, सोचो तुमने और मैंने क्या पाया इंसान होके. आपण विचारच करूया. आम्ही माणूस म्हणून फार टेंभा मिरवतो, पण अहो पक्षी आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. त्यांना कुठलीही सरहद्द अडवत नाही. ते कुठेही जाऊ शकतात, येऊ शकतात. आणि मग आम्ही मात्र या सगळ्या कुंपणं घालून घेतलेली आहेत, या भिंती घातलेल्या आहेत. मी भारतीय, तो अमेरिकन, हा ऑस्ट्रेलियन, तो आफ्रिकन, हे सगळे आम्ही कुंपणं घातलेली आहेत. याच्या पलीकडे जायचे तर जे मिळेल ते समाधान. समजलं आपल्याला? आता साधन चतुष्टयमध्ये आपण 4 गोष्टी पाहिल्या: विवेक, वैराग्य, समाधी, षट संपत्ती आणि मुमुक्षा. आणि षट संपत्तीमध्ये परत 6 भाग आपण केले. आठवते ना आपल्याला? शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान. हे 6 भाग आपण त्याचा अगदी व्यवस्थित विचार केला आहे, त्याच्यावर विचार केलेला आहे. आणि म्हणून हा दम आहे ना, आपण पाहिलं दान दमश्च यज्ञश्च. आता दान आणि दम झाला, आता यज्ञाकडे जायचं का? हाही फार मोठा विषय बरं का, आणि माझ्या फार आवडीचा विषय. यज्ञ म्हटल्यावर तुम्हाला काय दिसतं आहे किंवा तुमच्या डोळ्यासमोर काय चित्र येतं? एक होमकुंड पेटलं आहे, ब्राह्मण आहेत, मंत्र म्हणत आहेत, दक्षिणा आहे, अन्नदान आहे, आणखीन काय गोष्टी आहेत. तो तर यज्ञ आहेच. तो यज्ञ आम्ही काही रोज नाही करू शकत, पण तरी पूर्वीच्या काळी यज्ञाला अतिशय महत्त्व होतं. आणि पूर्वीच्या कशाला, आजही जर का पर्यावरणाचा खरंच समतोल साधायचा असेल तर यज्ञ करायलाच हवा. पूर्वी प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक कुटुंबामध्ये गृहस्थाची एक यज्ञशाळा असायची. यज्ञशाळा म्हणजे एक एरिया असायचा.
छोटी बैठी घरं असायची आणि एक असा उभा एरिया असायचा. तिथे यज्ञशाळा असायची आणि यज्ञशाळेमध्ये रोज यज्ञ केले जायचे. नित्ययज्ञ, नैमित्तिक यज्ञ, अमावस्येचा यज्ञ, दर्श, पूर्णमास असे अनेक यज्ञ आणि विशेष प्रसंगी करण्यात येणारे लग्न, कार्य, मंगल गोष्टी याचे यज्ञ आणखीन वेगळे. पण यज्ञामुळे वातावरण शुद्धी होते, हा एक महत्त्वाचा घटक आहेच आहे. पण तो यज्ञ सध्या बाजूला ठेवूया आपण, कारण तो आम्हाला रोज करणं शक्य नाही. पण पूर्वी होतं ना, घरोघरी आजही काही घरामध्ये अग्निहोत्र केलं जातं. त्यामुळे अग्निहोत्रामुळे हवा शुद्ध होते. अगदी तेवढंही नसेल जर करायचं तर निदान आपल्या घरामध्ये साजूक तुपाचं, शुद्ध गाईचं जर का शक्य झालं तर गाईच्या तुपाचा वापर करून निदान एक फुलवात, निदान कापूर, निदान धूप एवढं तरी केलं तरी तोही एक आपल्या घरापुरती वातावरण शुद्धी निश्चितच होते. पण इथे तो यज्ञ नाही बरं का अभिप्रेत. इथे आणखीन एक यज्ञ अभिप्रेत आहे. तो कुठला आहे तो बघूया बरं का. तर आपला वर्ण, आश्रम ह्यानुसार कर्म करणं हा देखील एक यज्ञच आहे. तुम्ही कुठल्या वर्णाचे आहात? तुम्ही क्षत्रिय आहात ना, तर मग हे यज्ञ नका करत बसू. शत्रूशी झुंजणं हाच क्षत्रियाचा धर्म आहे. वैश्याचा धर्म कुठला, शूद्राचा कुठला, ब्राह्मणाचा कुठला, हे वेगवेगळे वर्ण, वेगवेगळ्या आश्रमानुसार आपलं कर्तव्य करणं हाच यज्ञ आहे. किंवा ब्राह्मणाच्या घरातसुद्धा पूर्वी काकबली होते, वैश्वदेव होतं, गोग्रास होतं, अतिथी सत्कार असायचा. हे सगळं जे आहे या सगळ्यांना संतुष्ट करून जेव्हा तो गृहस्थ किंवा गृहिणी अन्नाचा एक घास घेते तेव्हा ते कर्म यज्ञकर्मच होतं ना. हे खरंच यज्ञकर्मच होतं आणि हे यज्ञकर्म निश्चितच करायला पाहिजे. किंवा कुठलीही आहुती देणं हा देखील यज्ञच आहे. कुठली आहुती, ती द्रव्याची असेल, ती तुमच्या वेळाची असेल, ती तुमच्या श्रमाची असेल, कुठल्या विशिष्ट गोष्टीची असेल, आहुती देणं किंवा समर्पण भावनेने कर्म करणं हा देखील यज्ञच आहे. म्हणजे बघा, अगदी साधं भोजन करणं हे देखील यज्ञकर्म आहे. आपल्याला समर्थाने सांगून ठेवलेलं आहे, उदरभरण नो हे जाणीजे यज्ञकर्म. मग ते सुद्धा करताना सात्विक भावनेने करायचे. त्या आतमध्ये वैश्वानर पेटला आहे ना, त्याला एक एक घास म्हणजे एक एक आहुती आहे. मग ती कशी तरी नाही द्यायची, कुठल्या तरी पदार्थाची नाही द्यायची. टी व्ही बघत किंवा काहीतरी हिंसाचार वगैरे असं बघत ती आहुती नाही. अतिशय प्रसन्न मनाने एखादी प्रार्थना म्हणून, एखादा श्लोक म्हणून सात्विक अन्नाने सावकाश शांतपणाने भोजन करणं हा देखील यज्ञच आहे. इथे म्हटलेलं आहे दानंदमश्च यज्ञश्च. मग आता हेही जमत नसेल तर तुमचा व्यवसायालाच यज्ञ माना ना. मग तुम्ही काय कुठल्या क्षेत्रात आहात? तुम्ही प्रोफेसर आहात का? मग अध्यापन करा, शेती करा, देशसेवा करा. ज्या ज्या क्षेत्रात नर्स असाल तर रुग्णसेवा करा, डॉक्टर असाल, या सगळ्या गोष्टी तोही यज्ञच आहे. निस्वार्थ भावनेने दुसऱ्यांच्या कल्याणासाठी काहीतरी क्रिया करणं हा देखील यज्ञच आहे आणि हाच इथे अभिप्रेत आहे. किंवा तुमचं रोजचं नित्यकर्मसुद्धा त्या परमेश्वराच्या अनुसंधानात राहून जर का केलं तर तेही यज्ञकर्मच होतं. म्हणजे रोजचं खाणं पिणं उठणं बसणं हिंडणं फिरणं सगळी कर्म परमेश्वरासाठी ईश्वरार्पण वृत्तीने केली तर त्याचाही यज्ञच होणार आहे. सगळ्याचा यज्ञच आहे. हातामध्ये काम, मुखामध्ये नाम आणि अंतःकरणामध्ये राम. इतकं सोपं आहे. मग करायचं का हा यज्ञ? त्यामुळे हा यज्ञसुद्धा करायचा आहे. आणखीन कुठला यज्ञ आहे सांगू का? यज्ञ फार व्यापक व्याख्या आहे, फार व्यापक व्याख्या आहे. म्हणजे आईवडील, गुरु, अतिथी, ज्येष्ठ लोक या सगळ्यांचं आज्ञापालन करणं, त्यांची सेवा करणं तन मन धनाने किंवा त्यांच्यासाठी काहीतरी करणं हा देखील यज्ञच आहे. बघा आता, म्हणजे अनेक प्रकारचे यज्ञ आहेत. म्हणजे खरं म्हटलं ना तर ही सगळी कामं जर खरंच सात्विक भावाने निस्वार्थ वृत्तीने जनकल्याणासाठी केली तर तुमचं
प्रत्येक कर्म हे यज्ञकर्म होऊ शकेल. आणि मग असं करता करता काय होणार आहे, असं म्हटलेलं आहे, चित्त शुद्ध हो नाम स्मरता. हे सगळं करताना नाम घेतलं नाही एकीकडे, कर्म तीच करायची, रोजचीच कर्म आहेत बरं का, वेगळं काही करायचं नाही. चित्त शुद्ध हो नाम स्मरता, हरिभक्तांना कसली चिंता, यज्ञ स्वरूप हे जीवन होता, कळेल गीता गाता गाता. आधी चित्तशुद्धी केली ना की नाम मुखात येईलच, आणि मग सगळंच चित्तशुद्ध हो नाम स्मरता, आणि मग कसली चिंताच उरणार नाही. हरिभक्तांना कसली चिंता, यज्ञ स्वरूप हे जीवन होता, कळेल गीता गाता गाता. यज्ञच हे संपूर्ण जीवनाचीच एक समिधा करायची, कारण हे ब्रह्मांड हा सुद्धा एक धगधगता यज्ञ आहे. त्याच्यामध्ये माझ्या आयुष्याची समिधा व्हायची. ही समिधा जर का तिथे अर्पण केली तर हा जीवनाचाच एक सुंदरसा यज्ञ होणार आहे. आणि म्हणून तर मग त्याच्यामध्ये तुम्ही चांगली कार्यसुद्धा करूच शकता ना. तुमच्याकडे पैसा आहे का, खूप धर्मशाळा बांधा, पाणपोया उभारा, रस्ते विहिरी खोदायच्या आहेत, घाट बांधायचे आहेत. त्यामुळे हे सगळं विश्व हा धगधगता यज्ञ आहे. त्याच्यात आपल्या जीवनाची सात्विक समिधा अर्पण करायची. हे सगळं करत असताना खरा मोठा यज्ञसुद्धा आहे बरं का. खरा जो मुख्य म्हणजे अगदी पुत्रकामेष्टी असेल, अश्वमेध असेल, हे जे यज्ञ मोठमोठे राजे करायचे तो यज्ञही आहे, किंवा आजही केले जातात अनेक ठिकाणी. यज्ञ करताना मागे बोलली आहे मी, पण अगदी थोडक्यात यज्ञाचा विषय निघाला म्हणून बोलते. यज्ञ करताना 5 गोष्टी आधी आवश्यक आहेत. 5 गोष्टी काय आवश्यक आहेत, तर यज्ञ आधी विधीपूर्वक केला पाहिजे. शास्त्रविधी सोडून करायचा नाही, शास्त्रविधीला अनुसरून करायचं आहे विधीपूर्वक. दुसरं आहे, यज्ञाच्या जोडीला अन्नदान झालंच पाहिजे. अन्नदानामुळेच लोकसंग्रह वाढतो, आणि त्या लोकसंग्रहातून जनसामान्यांच्या कानावर काहीतरी शास्त्रवचन पडतं, म्हणून अन्नदान आवश्यक आहे. विधी आवश्यक आहे, अन्नदान आहे. मंत्रोच्चारण, मंत्राच्या उच्चाराने ती आहुती त्या देवतेपर्यंत पोचते, म्हणून मंत्रोच्चारण आवश्यक आहे. दक्षिणा, दक्षिणा मनाला येईल ती द्यायची नाही आहे, तर जो यजमान आहे, जो मुख्य ज्याच्या घरी हा किंवा ज्याने हा पुरस्कृत केलेला यज्ञ आहे त्याच्या ऐपतीनुसार त्यांनी दक्षिणा द्यायची ब्राह्मणांना. आणि ब्राह्मणांनासुद्धा ब्राह्मणांमध्ये सुद्धा हायरार्की असते, किंवा त्यांचेसुद्धा नियम ठरलेले असतात. ती दक्षिणा किती द्यायची त्याप्रमाणे योग्य दक्षिणा द्यायची. आणि हे 4 घटक आहेत. आणि 5वा घटक आहे श्रद्धा. श्रद्धापूर्वक हे सगळं करायला पाहिजे. हे एवढे 5 नियम पाळले तर यज्ञ हा सुफलित होतो असंही म्हटलेलं आहे. यज्ञ करताना कमीत कमी 18 लोक पाहिजेत. कमीत कमी 18, खरं तर खूप शेकडो लोक पाहिजेत, पण कमीत कमी 18 कुठले, तर 4 ऋत्विज आहेत. एक आहे ब्रह्म, एक आहे, दुसरा आहे होता, तिसरा आहे उद्गाता, आणि चौथा आहे अध्वर्यू. हे 4 ऋत्विज आणि त्यांचे 3 सहाय्यक, असे 4 चोक 16 झाले. यजमान आणि यजमान पत्नी असे 18 लोक आवश्यक आहेत. आणि मग इतर लोक लागतातच आणखीन. असं जर केला तर यज्ञ हा सुफलित होतो. आणि हा यज्ञ करणं हीच एक दैवी संपत्ती आहे. दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम. एक एक शब्द इतका व्यापक आहे ना. बघा ना, हा स्वाध्याय कसा करायचा आहे. स्वाध्याय म्हणजे स्वस्य अध्याय. रोज आपण आपला अभ्यास करायचा आहे. आम्ही काय आता विद्यार्थी नाही आहोत, आम्हाला काही शाळा परीक्षा कॉलेज काही करायचं नाही आहे अहो, तरी पण अभ्यास करायचाच आहे. कुठलाही अभ्यास करा. सतत सरावाने एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला फाईननेस येतो, त्याच्यामध्ये परिपूर्णता येते. तोच अभ्यास आहे, तोच स्वाध्याय. म्हणजे हे सगळं करताना रोज काहीतरी धर्मग्रंथांचं वाचन आहे, पठण आहे, पाठांतर आहे, काहीतरी थोडं थोडं करायचे. ही गीता शिकतानासुद्धा असं म्हणायचे, जे जे पटले ते आचरीन मी. मला जे आता ह्या गीतेतलं आपण एवढा 16 अध्यायापर्यंत येऊन पोचले, जे आवडलं, जे पटलं, जे शक्य आहे असं वाटते, जे जे पटले आचरेन मी, जे जे कळले ते शिकवीन मी.
मला जे कळलं आहे ते मी इतरांपर्यंत नक्कीच पोचवेन. मोठेपणा म्हणून नाही, पण मी हे शिकवीन इतरांना. मला ज्या 4 गोष्टी मला पटल्या आहेत, वाटत आहेत, त्या इतरांना सांगेन. कृष्ण अशी समरसता अशीच साधू दे, घरोघरी करो करी गीता जाऊ दे. बघा, परत मी हे सांगते. जे जे पटले आचरीन मी, जे जे कळले ते शिकवीन मी, कृष्णाशी समरसता अशीच साधू दे, घरोघरी करो करी गीता जाऊ दे. करायचे ना मग आपल्याला, घरोघरी ही गीता जायला पाहिजे. आता स्वाध्याय म्हणजे पुस्तक घेऊन नाही बसायचं. आपल्या मनामध्ये लहानपणापासून, अगदी आपण लहान होतो तेव्हापासून अनेक प्रश्न येतात ना. आत्तापर्यंत खूप प्रश्न आले आणि आता वेगळे प्रश्न आहेत. पण हे प्रश्न सद्गुरूंना विचारायचे. हाही स्वाध्यायच आहे ना. जे मला कळलं नाही ते जाणून घ्यायचं, हाही स्वाध्यायच आहे. कुठले कुठले प्रश्न येतात तर साधारणपणे आचार्यांनी सांगितलं आहे 7 प्रश्न माणसाच्या मनात येतात. जो जिज्ञासू आहे, ज्याला ज्ञानाची तळमळ आहे, त्याच्या मनामध्ये 7 प्रश्न येतात. आपल्या येतात का बघूया. को नाम बंधा. हे बंधन 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 म्हणताय तुम्ही. बंधमुक्त व्हायचे, मोक्षाकडे जायचे. को नाम बंधा. बंधन म्हणजे काय आहे? कथमेष आगत. मग हा बंध आला कुठून? आधी सगळं सांगते आणि मग आपण 7 प्रश्न बघूया. को नाम बंधः कथमेष आगतः, कथम प्रतिष्ठास्य कथम विमोक्षः, कोसौ अनात्मा परमः कम आत्मा, तयोर्विवेकः कथमेद मुच्यताम्. बघा, को नाम बंधः. बंध बंध म्हणजे काय आहे? कथमेष आगता. कुठून आला हा बंध? कथम प्रतिष्ठा अस्य. हा राहतो तरी कुठे? कथम विमोक्षः. याच्यातून सुटण्याचा उपाय काय आहे? विमोक्ष म्हणजे तरी काय आहे? कोसौ अनात्मा परमः क आत्मा. तुम्ही जे म्हणताय आत्मा अनात्म विवेक, हा अनात्मा म्हणजे काय आहे आणि आत्मा म्हणजे तरी काय आहे? आणि तयोर विवेक, आणि त्याच्यातलं डिफरन्शिएशन करणं, त्याच्यामध्ये जाणून घेणं, त्याच्यातलं अंतर जाणून घेणं, याला विवेक म्हटलेलं आहे. हा विवेक म्हणजे काय आहे? कथमेतद उच्यताम. कसं हे म्हणायचं हे तुम्ही सांगा. असे हे प्रश्न गुरूंना विचारायला हवे. स्वस्य अध्याय हे तर पाहिलं आपण. काय स्वाध्यायावर सगळ्यांनीच खूप सुंदर सांगितलेलं आहे. पांडुरंग शास्त्री आठवले दादा असतील, अनंतराव आठवले असतील, म्हणजे वरदानंद भारती, असे अनेक त्यांनी स्वाध्यायाला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. स्वस्य अध्याय. आणि आमच्या समर्थांनी म्हणा किंवा सज्जनगडावर किंवा शिवथरघळीमध्ये सुद्धा ही प्रार्थना नेहमीच म्हटली जाते. आणि त्याच्यात असं म्हटलेलं आहे, स्वाध्याये उमजावी मज माझ्यातली शक्ती. स्वाध्याये उमजावी मज माझ्यामधली शक्ती. आणि मग बाकीचं सगळं जाऊ देत. बाकी सगळं मग शेवटी उरते ती फक्त तृप्ती उरते, असंही म्हटलेलं आहे. पण तुम्ही म्हणाल आम्हाला वेळ नाही हो. आम्हाला वेळच नाही. आणि खरंच आहे, स्वाध्याय करा म्हटलं की कुठे वेळ आहे आपल्याला. इतकं आपण त्या जीवनाच्या चक्रामध्ये गुरफटलो आहेत, नुसतं आपलं चाललं आहे सगळं. पण 2 वेळेला जेवताना तुम्ही मग त्या जेवणाच्या पूर्वी 5 मिनटं तरी स्वाध्याय करायचे. जेवणाच्या पूर्वी कमीत कमी 5 मिनटं. खरंच आहे, या 5 मिनटं जर का खरंच स्वाध्याय केला तर आपल्याला निश्चितपणाने त्या भोजनाची रुची जास्त गोड लागेल. स्वाध्याये उमजावी मज माझ्यामधली शक्ती, सत्य लाभता सरे याचना, उरते अमृत भक्ती, अनंत जन्मासाठी म्हणून तुझं ही शरणागती, परम सद्गुरू परमार्थाप्रत न्यावी माझी मती. खरंच आहे, स्वाध्याय करता करता आपल्याला आपल्यातली शक्ती जाणवते. आपल्यामधलेच काही सुप्त गुण आपल्या बाहेर पडतात स्वाध्याय. आणि खरंच आहे, लिहिता गळा असं म्हटलेलं आहे ना. गाता गळा आणि हात लिहिता असावा, गळा गाता असावा असंही म्हटलेलं आहे. किंवा एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, गंगा बहती भली और साधू चलता भला. रोज काहीतरी आपल्याकडनं लिखाण झालंच पाहिजे. दिसा माझी रोज काहीतरी ते लिहावे असं समर्थ सांगतात. त्यामुळे आणि खरंच हे ज्ञान आहे ना, की आम्ही पूर्वी शिकलो होतो. 25 वर्षापूर्वी मी ह्याचा अभ्यास केला होता. ते तसं नाही उपयोगी. ते अजून टिकत नाही. ज्ञान कसं पाहिजे?
तर खडगासारखं पाहिजे, लखलखीत पाहिजे. खडगं ठेवून दिलं, तलवार आहे चांगली धारदार तलवार आहे माझ्याकडे, पण ती अशीच पडू नये. मग गंज चढतो ना त्याला, गंज चढतो, ज्ञानालासुद्धा चढू शकतो. आणि ही जे पाठांतर केलं आहे ते पक्षिणी विद्या आहे, त्यामुळे ती उडून जाते. पूर्वी पाठ होतं माझं, 4थीत असताना माझ्या सगळ्या कविता अख्खं पुस्तक पाठ होतं, पण आता नाही केलं तर ते उडून जाणार आहे. त्यामुळे हे परत इतकं आयुष्य इतकं थोडं आहे आणि जाणण्यासारख्या इतक्या गोष्टी आहेत की असं कोणी कधी म्हणताच कामा नये, म्हणता येणारच नाही की मला सगळं ज्ञान झालं. होईल का? जगातलं सगळं ज्ञान शक्यच नाही आहो. त्यामुळे कितीही हा जन्मच अपुरा पडेल. आणि हे स्वतः शिकायचं आहे आणि दुसऱ्यांना सांगायचे. जे जे पटले आचरीन मी, जे जे कळले ते शिकवीन मी. आणि खरं सांगू का, टीचिंग इज द बेस्ट वे ऑफ लर्निंग. जितकं तुम्ही दुसऱ्याला शिकवाल तितकं तुम्ही शिकत जाता. अर्थात त्याच्यासाठी आपलं भांडं आधी भरलेलं पाहिजे बरं का. आपल्यालाच येत नाही, दुसऱ्याला काहीतरी तोडकं मोडकं शिकवायचं नाही आहे. आपली खात्री करायची, अभ्यासे प्रगटावे नाही तरी झाकलेची असावे, असं समर्थ म्हणतात. तसं अभ्यासाने प्रकट व्हायचं आहे. मग प्रत्येकाने, नुसता विद्यार्थ्यांनीच करायचं नाही, रोज थोडे तरी ग्रंथ वाचावे, त्याच्यामध्ये खुणा कराव्या, त्याच्या नोट्स काढाव्या, त्याच्यावर एखादं आपले मनातले विचार त्याच्यामध्ये घालून आपण एखादं छोटंसं काही लिखाण करावं. हे एवढं करावं, इतरांना सांगावं. हा तर स्वाध्यायच आहे. खरं जीवनामध्ये अनेक शास्त्रं बहुवेदितव्यम अल्पश्च कालो बहवश्च विघ्नाः यत्सारभूतं तदुपासितव्यम हंसो यथा क्षीरमिवांबुमध्यात. शास्त्र किती आहेत? 1-2 आहेत का? आम्हाला 1-2-4 माहिती आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी वगैरे. एवढीच नाही आहे. भूगर्भशास्त्र आहे, जीवशास्त्र आहे, प्राणीशास्त्र आहेत, कितीतरी शास्त्र आहेत. अनेक शास्त्रं बहुवेदितव्यम, जाणण्यासारखं तर खूप आहे. पण हातात काळ किती आहे? अल्पश्च कालो, एवढूसच काळ आहे. 100 वर्ष म्हटलं तरी काहीच नाही आहे. अल्पश्च कालो बहवश्च विघ्नाः, संकटं तर खूप आहेत, एक्सक्युजेस तर आमच्याकडे खूप आहेत. मग काय करायचं? यत् सारभूतं तदुपासितव्यम. मग जे सार आहे तेवढं तर घ्या, सार घ्या, फोलपटं टाकून द्या, नाही तर त्याच्यातच वेळ वाया जातो. हंसो यथा क्षीरमिवांबुमध्यात, असं आपल्याला स्वाध्याय करायचा आहे, रोज करायचा आहे. खंड पडताच कामा नये. असा स्वाध्याय केला तर सद्गुरू प्रसन्न होतील, परमेश्वर प्रसन्न होईल आणि त्यांच्या जवळ 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 जाता येईल आपल्याला. आत्ता आपण खूप लांब आहोत, पण रोज ठरवायचं, 1 पाऊल तरी मी त्या दिशेने टाकीन. रोज ठरवलं तर स्वाध्याय करता येईल. पुढचा हे आहे श्रद्धा. दानं दमस तपस, काय म्हटलेलं आहे? अभयम सत्व संशुद्धिर ज्ञानयोग व्यवस्थिती दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम. स्वाध्याय पाहिलं, श्रद्धा पण आपण मागे पाहिलं ना, श्रद्धा समाधान. श्रद्धा पाहिजेच ना, गुरूंविषयी पाहिजे, परमेश्वराविषयी पाहिजे. समर्थता आमचे म्हणतात, अहो जानरा राम विश्वास नाही तया पामरा बाधिजे सर्व काही. विश्वासच नाही आहे ना, मी शहाणा असं समजून चाललात तर तुम्हाला बाधकच ठरणार आहे, संकट येणारच आहे. अहो जानरा राम विश्वास नाही तया पामरा बाधिजे सर्व काही महाराज तो स्वामी कैवल्यदाता वृथा वाहणे देह संसार चिंता. की आम्ही उगीच चिंता करतो की माझं कसं होईल, माझ्या मुलांचं कसं होईल, मग आजारी पडलो तर कसं होईल, पैसे पुरतील का, माझ्या मागे पत्नीचं कसं होईल वगैरे वगैरे. कशाला हो, तो आहे कैवल्यदाता, तो आहे. विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा त्याच्यावर. आणि म्हणून ह्या स्वाध्याय करताना सुद्धा श्रद्धायुक्त अंतःकरणाने करायचे. वेदांचं पठण करा. तुमची जशी जशी कुवत किंवा क्षमता वाढत जाईल, सुरुवात कुठनं करायची? अगदी मनाच्या श्लोकापासून करा, दासबोध वाचा, काय गीता करा. असे अनेक हळूहळू वेदांपर्यंत पोचाय. वेद, धार्मिक ग्रंथांचं वचन पठण करायचे. आणि आमच्या उपनिषदामध्ये तर सारखं सांगितलं आहे, तैत्तरीय उपनिषदामध्ये तर हा उपदेशच केला आहे. जेव्हा काय म्हटलेलं आहे त्याला, जेव्हा तो शिष्य गुरुकुलातनं घरी जातो तेव्हा त्याला
गुरु उपदेश करतात, सत्यम वद धर्मंचर स्वाध्याय प्रवचनाभ्याम मा प्रमदितव्यम. स्वाध्याय प्रवचन सोडू नको बरं का. आणि हे सोडू नको म्हणताना त्यांनी इतकी गोष्टी सांगितल्यात संसारात येणाऱ्या अडचणी. आपण म्हणतो ना आपल्याच बरोबर उपनिषद हे सुद्धा मानसशास्त्रीय विश्लेषण आहे माणसाच्या मनाचं खरं म्हटलं तर. आम्ही काय म्हणतो अहो केला असता पण ना आमच्याकडे जरा पाहुणे आले. इथे सांगितलं आहे उपनिषदात पाहुणे आले तरी स्वाध्याय सोडायचा नाही. मग मला बरं नव्हतं, बरं नसलं तरी स्वाध्याय सोडायचा नाही. मग असं झालं गावाला गेलो तो की 100 एक्सक्युजेस असतात आमच्याकडे. उपनिषद सगळ्याला पुरून उरतं. ते म्हणतात हे सगळं असलं आणि असे खरंच आहेत 7-8 कडवी आहेत, 7-8 श्लोक आहेत की हे सगळं असलं तरी स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम. आणि खरंच आहे याच्यामुळे तोटा आहे का तुमचा काही? हे जर का खरंच अभ्यास केला वेदांच्या अध्ययनामुळे काय होतं? एक म्हणजे कर्मशुद्धी होते, वाक्शुद्धी होते, शरीरशुद्धी होते, मेधाशक्ती वाढते, मनाची एकाग्रता, स्मरणशक्ती, शुद्धता वाढत जाते. मग काय हरकत आहे? तुमच्याच भल्यासाठी आहे. त्याच्यात ह्या ऋषींना काही कमिशन नाही आहे, त्यांचा कुठलाही फायदा नाही आहे. आपल्यासाठी तळमळीने सांगतायत स्वाध्याय करा रोज थोडा तरी. एवढंच 1 श्लोक तरी रोज म्हणा. 1 श्लोक एवढा अवघड आहे का? एवढा वेळ नाही आहे का तुमच्याकडे? निश्चितच आहे. त्यामुळे स्वाध्याय असं सांगितलेलं. आता पुढे म्हटलेलं आहे स्वाध्यायस्तप आर्जवम. तप म्हणजे काय आहे? तप आपल्याला वाटतं तप म्हणजे भगवे कपडे घालायचे, दाढी मिशा वाढवायच्या, रुद्राक्षाच्या माळा गळ्यात घालायच्या आणि कुठेतरी हिमालयात जायचं म्हणजे ते तप. नाही नाही नाही, तसं तप नाहीच आहे मुळी. तप आणि पुढे आपण 17व्या अध्यायामध्ये अनेक प्रकारची म्हणजे 3 प्रकारची तरी तप बघणार आहोत. शारीरिक, मानसिक आणि वाचिक. ही पुढच्या अध्यायात बघू. पण आत्ता तो विषय आत्ता नको घ्यायला कारण तो पुढे बघणार आहोत. पण आता एक तपाची सोपी व्याख्या बघायची का? अतिशय सोपी. काय म्हटलेलं आहे? आगते स्वागतम कुर्यात गच्छन्तम न निवारयेत. आगते येणाऱ्या गोष्टींचं स्वागत करा. सुख आलं वेलकम, दुःख आलं वेलकम, येऊ दे, या माझ्या घरात या, तुमचं स्वागत आहे. आगते स्वागतम कुर्यात गच्छन्तम न निवारयेत. सुख चाललं आहे माझ्या घरातनं, त्यालासुद्धा अडवू नका. आगते स्वागतं कुर्यात गच्छन्तं न निवारयेत यथा प्राप्तं सहेत सर्वं सा तपस्योत्तमोत्तमा. यथा प्राप्तं जे वाट्याला येईल ते अतिशय आनंदाने त्याचा स्वीकार करायचा. ह्यालाच खरं श्रेष्ठ असं तप म्हटलेलं आहे. आम्ही तर फार तक्रारी करतो. कुरकूर चालते. काय ऊन आहे, काय पाऊस पडला आहे, किती थंडी आहे, कसलं ट्रॅफिक आहे, कसले रस्ते आहेत, काय खड्डे पडले आहेत. कशाचीही तक्रार करू नका. तुम्ही करणार आहात का? त्याच्यावर उपाययोजना करणार आहात का? थंडीच्या दिवसात थंडी होणारच, पडणारच. घाला स्वेटर. सहन होत नसेल तर नका बाहेर जाऊ. तक्रार नाही करायची. हे सगळे ऋतुमानानुसार सगळ्या गोष्टी घडणारच आहेत. जिथे राहता तुम्ही त्या गावालासुद्धा नावं ठेवू नका. काय पुण्यात खड्डे आहेत, काय पुण्यातली माणसं आहेत, काय पाट्या आहेत, काय दुकानं आहेत. नका तक्रार करूच नका. कशाच विषयी. पुण्याचं मी एक उदाहरण म्हणून सांगितलं. कुठल्याच गावाविषयी, तुमच्या राहत्या ठिकाणाविषयी, तिथल्या व्यवस्थापनाविषयी तक्रार नको. भोगायचंच आहे ना, सहन. नाही तर मग तुम्ही हातात घेऊन मग ती स्वच्छतेबद्दल तक्रार नका. तुम्ही घ्या झाडू आणि झाडून काढा. शक्य आहे का? मग बोलू नका. ऊन असेल, पाऊस असेल, थंडी असेल, ट्रॅफिक असेल, रस्ते असतील, क्षेत्र असेल, पाणी असेल, अन्न असेल, काय बोर खाणं आहे, नका म्हणू. खायचं आहे ना, शेवटी ते अन्न पोटात जाणार आहे ना. त्यामुळे अन्न हे परब्रह्म असेल तर त्याला कशालाही नावं न ठेवणं हीच तपश्चर्या आहे. जमेल का? जमवायचीच. त्यामुळे हे तप आपल्याला, ही तपाची एक व्याख्या झाली. अशा अनेक व्याख्या आहेत बरं का. म्हणजे जे काही आपल्याला वाटायला येईल त्याचा अतिशय श्रद्धापूर्वक, संतोषपूर्वक स्वीकार करणं. किंवा आता तपाची आणखीन एक दुसरी व्याख्या बघूया. एखाद्या ध्येयाच्या पूर्तीसाठी, कुठल्याही ध्येयाच्या पूर्तीसाठी कितीही क्लेश सहन करण्याची तयारी म्हणजे तप आहे.
आपल्याला ऑलिम्पिकमध्ये किंवा इंटरनॅशनल किंवा साध्या खेळांच्या स्पर्धामध्ये एखाद्याने यश प्राप्त केलं की आपल्याला वाटतं वा वा कसं ह्याला यश मिळालं. पण त्याच्यासाठी त्यांनी मेहनत घेतलेली आहे. कुठलाही खेळाडू असो, ॲथलेटिक्स असो, कुठलाही असो, काहीही, अगदी मेरी कोम असो किंवा अगदी सचिन तेंडुलकर, केवढी मेहनत घेतलेली आहे. ध्येयाच्या पूर्तीसाठी जी शक्ती, जे क्लेश सहन करावे किती पहाटे उठायला लागलं, किती थंडी ऊन पावसामध्ये प्रॅक्टिस करावी लागली आहे ना त्यांना. बरं ते जाऊ दे, शास्त्रज्ञांनी किती प्रयोगशाळेमध्ये कष्ट घेतलेले आहेत. तेव्हा कुठे शोध लागला, तेव्हा कुठे अगदी एडिसननी शोध लावला, ग्रॅहम बेलनी शोध लावला, त्याच्यासाठी प्रयोग किती वेळा केले, तेव्हा कुठे एक प्रयोग यशस्वी झाला. त्यामुळे हे सगळे क्लेश सहन करणं हे सुद्धा तपच आहे. पार्वतीने तर पतीच्या प्राप्तीसाठी, शंकराच्या प्राप्तीसाठी तप केलं होतं. पंचाग्नी साधनं तप केलं होतं. 4 बाजूला अग्निकुंड पेटलेले, वरती माध्यानीचा तळपता सूर्य. अशा परिस्थितीमध्ये या पार्वतीने झाडाचं एक पानही न खाता उपवास केले, म्हणून तर तिला अपर्णा म्हणतात. हे सुद्धा तपाचाच एक प्रकार आहे. म्हणजे शास्त्रज्ञ काय, खेळाडू काय, कलाकार काय, शिल्पकला काय, अजंठा वेरूळची लेणी आहेत, काय खजुराहोची लेणी आहेत, काय कोणार्कचं सूर्य मंदिर आहे. किती त्यांनी कष्ट घेतले असतील, त्यांची नावंसुद्धा माहिती नाही, पण ते त्यांचं तपच आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय तिथे मनापासून जीव ओतून काम करणं हे सुद्धा तपच आहे. किंवा हे एवढं जाऊ दे, एखादी सुगृहिणी आपल्या कुटुंबियांचं स्वास्थ्य सांभाळण्यासाठी अगदी परिश्रम करते आणि आनंदाने घर स्वच्छ ठेवते, मुलांवर संस्कार करते, वडीलधाऱ्यांची काळजी घेते, उत्तम स्वयंपाक करते, नवीन नवीन पुष्परचना करते, हे सुद्धा तिचं तपच आहे. तप म्हणजे कुठेतरी भयंकर तप नाहीच आहे. आणि हे तपच खरंच करायचं असेल तर ह्याच्यासाठी काय व्हायला पाहिजे, तर मन, बुद्धी आणि ह्या सगळ्याच्या तारा जुळायला पाहिजे. तंबोऱ्यातनं ते दिव्य संगीत निर्माण होण्यासाठी त्याच्या तारा जुळवून घ्याव्या लागतात ना, त्याच्यामध्ये एकसंधता हवी असते. तसंच जर का जीवन संगीत तुम्हाला सुरेल करायचं असेल, ह्या सगळ्यामध्ये एकसंधता पाहिजे. बुद्धी काय, मन काय, इंद्रिय काय, याच्यामध्ये आपल्याला एकतानता पाहिजे, तरच हे संगीत उत्तम रीतीने ऐकता येईल. तपाच्या अनेक व्याख्या आहेत बरं का. किंवा हे सगळं जाऊ देत, अगदी आपल्या साध्या प्रापंचिकांसाठी एक थोडीशी व्याख्या सांगते की संसारात राहूनसुद्धा डिसिप्लिन्ड जीवन जगणं हे देखील तपच आहे. डिसिप्लिन्ड, कितीतरी गृहिणी आहेत, पण त्यांचा वेळ नुसता संसारात उगीचच जातो आणि होत काहीच नाही. मगाशी मी सुगृहिणीचं म्हटलं, पण असंही होतं की 2-2 वाजेपर्यंत स्वयंपाकसुद्धा आटपत नाही. मग करता काय तुम्ही? याला स्वतःला शिस्त लावून घेतली पाहिजे. अगदी घरच्या साध्या गृहिणी असतील तरी जणू काही आपल्याला ऑफिसला जायचं आहे, माझं 11 वाजायच्या आत सगळं काम झालंच पाहिजे असं समजा. अगदी ओटा स्वच्छ करण्यापासून मी स्वतः अगदी प्रेझेंटेबल राहिले पाहिजे. हे सगळं करणं हे देखील एक तपच आहे. स्वाध्यायस्तप आणि आर्जवम. पुढचं बघूया. आर्जवम, आर्जव नाही बरं का, आर्जव, ज म्हणायचं आहे. आर्जवमध्ये मूळ शब्द आहे रुजू, आणि रुजू म्हणजे सरळपणा, निष्कपटपणा म्हणजे रुजू आहे. आर्जव आणि अर्जुन साम्य वाटतंय ना. अर्जुन सरळ होता म्हणूनच त्याचं नाव अर्जुन आहे. आर्जवीपणा त्याच्यामध्ये होता, सौजन्य होतं, समत्व होतं, सरळपणा आहे, कटुता नाहीच, वक्रता नाहीच. त्यामुळे स्वभाव कसा पाहिजे? पारदर्शक पाहिजे. आपण म्हणतो ना ट्रान्सपरन्सी पाहिजे. वागण्या बोलण्यामध्ये सुद्धा ट्रान्सपरन्सी पाहिजे. जे मनात आहे तेच उच्चारात, आणि जे उच्चारात आहे तेच आचारात यायला पाहिजे. यथा चित्तम तथा वाचा, यथा वाचस्तथा क्रिया, चित्ते वाची क्रियायामच्या साधूनाम एक रूपता. ट्रान्सपरन्सी पाहिजे. आत एक आणि बाहेर एक असलं छल कपट नको, हा कपटीपणा आपल्याला नकोच. पण काही लोक काय म्हणतात की आम्ही चांगलं करतो आहे, पण म्हणजे आपण म्हणतो ना नाचता येईना अंगण वाकडे, तसंच इथे म्हटलेलं आहे, आपले पाऊलं वाकडे
दोष मात्र धरित्रीकडे. माझं पाऊल वाकडं पडतंय पण मी दोष, अहो ते जमीनच नीट चांगली नाही आहे असं आपण म्हणतो ना, असं वागत नाहीत. अर्जुन असाच होता, गुणी होता, त्याच्या मनात कुठलंही कपट नव्हतं. अहो तो शत्रू प्रतिपक्षातल्या लोकांनासुद्धा स्वजन म्हणत होता ना. आणि तोच दुर्योधन त्या म्हणत होता की माझ्यासाठी म्हणजे माझ्यासाठी हे सगळे लढायला आलेले आहेत. त्यामुळे त्याला अहंकार होता. पण अर्जुनाच्या मनामध्ये अजूनही ममत्व होतं, स्वतःच्या चुलत घराण्याविषयी आस्था होती, कळकळ होती. त्यामुळे हे सगळं करणं हे सुद्धा एक प्रकारचं आर्जवच म्हटलेलं आहे. हे आर्जव बरं का. यथाचित्तम तथा वाच. आता पुढच्या एकच श्लोक झाला नाही का अजूनही आपला, फक्त एवढाच श्लोक चाललेला आहे. पण प्रत्येक गुण हा महत्त्वाचा आहे. पण असू दे, आपल्याला कितीही वेळ लागला तरी चालेल, पण आपण हे थरली समजावून घेऊया पूर्णपणाने, सखोल. त्याचा जेवढा, आणखीन हे पूर्ण आहे असंही माझा दावा नाही आहे बरं का. हे आता मी ह्या तपाबद्दल पूर्ण माहिती दिली असं मी म्हणूच शकत नाही. कारण तुमच्याकडे ह्याच्यापेक्षा अनेक गोष्टी आहेत. तुमच्या खजिन्यामध्ये, तुमच्या बुद्धीमध्ये आणखीन कितीतरी गोष्टी असतील. याच्यात भर घालत, आणि आपलं बोधवाक्यच आहे, बोधयंतः परस्परम. तुमच्या मनात एखादा ॲडिशनल काही ह्याच्यातली गोष्ट असेल, तुम्ही जरूर मला कमेंट बॉक्समध्ये व्हॉट्सॲपवर कळवू शकता, आणि त्याच्यामध्ये आपल्याला भर घालायची. कारण मी काही सर्वज्ञानी नाही आहे आणि तुम्ही काही अज्ञानी पण नाही आहात. हा आपली देवाणघेवाणच आहे. पुढच्या श्लोकातला एकच शब्द बघूया, म्हणजे आजचा भाग पूर्ण करण्यापूर्वी निदान पुढच्या श्लोकाला सुरुवात तरी करूया. अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागशान्तिरपैशुनम दयाभूतेष्वलोलुप्त्वं मार्दवम ह्रीरचापलम. श्लोक तर एवढा आहे मोठा, त्याच्यातला एक तरी गुण आपण आज बघूया. अहिंसा माहिती आपल्याला. अहिंसा सत्यमस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह. गांधीजींच्या ह्याच्यात आहेत, किंवा ही पंचशील तत्त्व म्हटलेलं आहे. त्याच्यातलाही पहिला गुण आहे अहिंसा, आणि इथे मात्र हा 10वा गुण आहे अहिंसा. बघूया आता त्याच्याबद्दल काय म्हटलेलं आहे. काय आहे अहिंसा? 3 प्रकारची हिंसा करतात बरं का. माणसाकडनं 3 प्रकारची हिंसा होत असते. ती कुठली आहे बघूया आपण आता. अहिंसा शारीरिक, मानसिक आणि वाचिक हिंसा, हे 3 प्रकार आपल्याला माहिती आहेत. पुढच्या भागातसुद्धा आपण घेणार आहोत, पण तरीसुद्धा आत्ता मी त्याच्याबद्दल थोडंसं बोलणार आहे. आणखीन हे 3 भाग तर तुम्हाला माहिती आहेत, शारीरिक हिंसा, मानसिक हिंसा आणि वाचिक हिंसा. पण त्याच्याबरोबर आणखीन 3 प्रकार मी सांगणार आहे. एक म्हणजे कृतहिंसा, कारित हिंसा आणि अनुमोदित हिंसा. प्रत्यक्ष एखाद्याला मारणं, एखाद्याची हिंसा करणं, त्याला म्हटलेलं आहे शारीरिक हिंसा. दुसरी आहे, नाही त्याला म्हटलेलं आहे कृतहिंसा. कृत म्हणजे केलेली. दुसरी आहे ती कारित हिंसा. कारित म्हणजे मी केली नाही आहे, मी तिथे नव्हतेच हजर, पण मी कुणाला तरी सांगून त्याच्याकडनं करवून घेतली आहे, किंवा आपण आजच्या भाषेत म्हणलं तर सुपारी देऊन एखाद्याचा काटा काढणं, ही कारित हिंसा आहे. मी नव्हते पण मी करवून घेतले, म्हणजे दोष मलाच लागणार आहे, दोष आपल्यालाच लागणार आहे ज्यांनी केलं आहे ते. आणि तिसरी आहे, 2 व्यक्तींचं काहीतरी चाललं होतं, वादावादी, मारामारी, आणि त्याच्यात एकाने दुसऱ्याचा खून केला. मी तिथेच होते पण मी काही केलं नाही, मी कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणजे त्या घटनेला माझं मूक असं अनुमोदन होतं. त्यामुळे त्या हिंसेचं पापसुद्धा मला लागतं. अनुमोदन दिले ना मी, त्याच्यामध्ये इंटरफिअर केलं नाही, ह्या हिंसेचं सुद्धा पाप लागतं. म्हणून ही अनुमोदित हिंसा आहे. कृत, कारित आणि अनुमोदित. वस्तुतः माझी त्या माणसाची ओळखसुद्धा नाही आहे, पण तू होतीस, तुला वाचवणं शक्य होतं आणि तू वाचवलं नाहीस, ही तुझ्याकडनं घडलेली हिंसा आहे. इतका सूक्ष्म विचार आमच्या उपनिषदांनी केलेला आहे. त्यामुळे कुठलीच हिंसा न करणं ही खरी अहिंसा आहे. ही जमेल का आपल्याला? जमवायलाच पाहिजे. ह्याच्याही पेक्षा सूक्ष्म विचार आता मी सांगणार आहे. बघा आता लक्ष द्या. आपल्याला माहिती आहे आपल्याकडे आयुर्वेदाचा फार मोठा खजिना आहे. आयुर्वेदामध्ये वनस्पतींचा इतका सुयोग्य वापर केला जातो.
म्हणजे सगळ्याच, कुठल्या वनस्पतीची साल असेल, कुठल्याची मुळं असतील, कुठल्याची फुलं फळं, जे काही आवश्यक आहे त्या वनस्पतीकडनं मिळतं आणि त्याच्यावर काही प्रक्रिया करून आयुर्वेदिक औषधं तयार होतात. पण हे तयार करण्यासाठी, लक्षात घ्या, हे तयार करण्यासाठी वनस्पती तोडाव्या लागतात ना. मग तोडणं ही हिंसा आहे. त्याची साल काढणं, त्याच्या मुळ्या काढणं हिंसाच आहे ही. मग ही हिंसा घडू नये, पण उपयुक्त पाहिजे ना. आम्हाला ते औषध म्हणून पाहिजे असेल तर काय करायचं बघा. या वृक्षवेलींची क्षमा मागायची. जेव्हा आपल्याकडनं एखादी गोष्ट घडते, चुकून पाप घडतं, त्याच्या आधीच त्याची क्षमा मागायची. उद्या जर का ह्या झाडाची काय साल काढायची आहे, मुळं तोडायची आहेत, फुलं फळं काढायची आहेत, तर आदल्या दिवशी त्या झाडाकडे जायचं, क्षमा मागायची, नमस्कार करायचा, क्षमा मागायची की उद्या आम्ही हे झाड तोडणार आहोत. ह्या झाडावर असलेले पक्षी असतील, जीवजंतू असतील, त्यांना 1 दिवसाची तरी ॲडव्हान्स नोटीस द्यायची आणि अतिशय प्रेमाने, अतिशय श्रद्धेने, क्षमापूर्वक, म्हणजे मग त्यांना तेवढा अवधी मिळतो. एकदम तोडायचं नाही आहे. किंवा अगदी त्या झाडावर असणारी भूतपिशाच ह्यांनासुद्धा, त्यांचासुद्धा आदर करायचा आहे. त्यांनासुद्धा सांगायचं आहे की उद्या आम्ही हे झाड तोडणार आहोत आणि मग त्यांना निघून जाण्याची विनंती करणं हा सुद्धा अहिंसेचा भाग आहे. किती व्यापक विचार आहे ना, किती सूक्ष्म विचार आहे. म्हणजे या सृष्टीत राहण्याचा जसा मला अधिकार आहे तसा सगळ्यांना आहे. त्या मुंगीला सुद्धा तेवढाच अधिकार आहे. तो वाघाला, त्या सिंहाला, त्या हरणाला, त्या कोल्ह्याला, सशाला, सगळ्यांना अधिकार आहेत की मला त्यांना मारून माझं काही भलं करायचं नाही आहे. सगळ्यांना हा अधिकार आहे. तसाच अधिकार पशुपक्षी, जीवजंतू सगळ्यांना आहे, हे मान्य करायचं आणि त्यानुसार आचरण करणं ही खरी अहिंसा आहे. आणि तरीसुद्धा चुकून जरी थोडीशी हिंसा झाली तर त्याचं प्रायश्चित्त जरूर घ्यावं. पायाखाली किडामुंगी चिरडली जाते, पाणी आणताना कंडणी, पेषणी, चुल्ली, उदकुंभी च मार्जनी, पंचसूना गृहस्थस्य ताभिस्वर्गं न विंदती. 5 प्रकारच्या हिंसा आपल्याकडनं घडतच असतात. कंडणी, कांडणे, पेषणी म्हणजे दळणे जात्यावर, चुल्ली चूल पेटवणे, उदकुंभी पाणी आणणं नदीवरनं असेल किंवा कुठनं असेल, आणि मार्जनी झाडून काढणं. हे सगळं करताना 5 प्रकारच्या हिंसा घडत असतात. त्याचं रोज परिमार्जन करायचं. निदान एक नमस्कार, निदान एक सृष्टीकडे क्षमा मागायचे, सॉरी माझ्या हातनं हे घडलं आहे, चुकून झालं आहे, माझा नाईलाज होता. एवढंच काय. आपण सकाळी उठल्याबरोबर जमिनीवर पाय ठेवतानासुद्धा समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व, मी अशी क्षमा मागायचीच आहे. पण मग तुम्ही म्हणाल अहो जीवो जीवस्य जीवनम, वाघ सिंह नाही का सशाला कोल्ह्याला मारतात? नाही, त्यांची हिंसा नाही आहे, कारण त्यांची ती उदरनिर्वाहाचं साधन आहे, त्यांची ती उपजीविका आहे. त्यामुळे पण माणूस तसा नाही आहे. माणसाला पुष्कळ ऑप्शन असतानासुद्धा तो कोंबडी काय, बकरे काय मारतो ना. मारून तो जिभेचे चोचले तरी पुरवतो, नाही तर देवाला बळी तरी देतो. हे सगळं टाळता येणं शक्य आहे माणसाला. पण हे किंवा छंद जोपासतो की शिकारीचा छंद आहे, पक्षी मारण्याचा छंद आहे, चुकीचं आहे. हे चुकीचं आहे, ही हिंसा आहे. आणि म्हणून पण ही हिंसा कुणाची करतात? खरंच आहे, वाघाची हिंसा करून तुम्ही वाघाचा बळी देत नाही ना यज्ञामध्ये, त्या बिचाऱ्या कोंबडीचा देता, त्या बिचाऱ्या बकऱ्याचा बळी देता. मग बळी द्या. असं एक सुभाषित आहे बरं का, अश्वम नैव गजन नैव व्याघ्रन नैव च अजापुत्रो बली दद्यात देवो दुर्बल घातकः. बळी देतात तरी कुणाला? त्या बकऱ्याला बळी देतात. अजापुत्र, अज म्हणजे बकरा, त्याचा पुत्र म्हणजे कोवळ्या बकऱ्याला बळी देतात. घोड्याचा बळी दिला आहे का कधी? नाही ना. अश्वम नैव गजम, हत्तीचा नाही, हो हत्ती शक्यच नाही. व्याघ्रम नैवच, वाघाला तर शक्यच नाही. अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैवच अजापुत्रो बली दद्यात देवो दुर्बल घातकः. देवसुद्धा या दुर्बलांच्या वाली नाही आहे. पण आपण माणसं आहोत ना, आपल्याकडे विवेक आहे ना, तुम्हाला कळतं आहे ना
त्या कोंबड्याला, त्या बकऱ्याला सुद्धा जीव आहे हे कळतं आहे ना, मग नका देऊ त्याचा बळी, असंही आपल्याला करता येईल. ही अहिंसा आपल्याला निश्चितच साध्य करता येईल. शारीरिक, मानसिक, वाचिक हे पुढच्या भागात किंवा पुढच्या अध्यायात आपण बघणार आहोत, म्हणून आज त्याच्याबद्दल बोलत नाही. पण आज आपण इथेच थांबूया, कारण आता वेळ झाली आहे, 1 तास होऊन गेलेला आहे. हे श्लोक म्हणूया आणि नंतर प्रार्थना म्हणूया, कारण हा अध्याय 16वा अध्याय लवकर संपणारा नाही आहे. प्रत्येक शब्द, प्रत्येक गुण इतका महत्त्वाचा आहे, इतका महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यामुळे आपलं पुन्हा पुन्हा म्हणजे परत परत द्विबद्धो सुबद्धो भवती, 2दा गाठ मारली की ती पक्की बसते ना. त्यामुळे पूर्वी जरी समजा एखाद्या वेळेस याच्यावर बोलले असेल, मला आठवत नाही आहे, पण पूर्वी कदाचित बोलले असेल, तरी हे परत बोलते, याच्याबद्दल क्षमा करा. कारण हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि ह्या माध्यमातून, ह्या गीतेचं बोट धरून आपल्याला वेद उपनिषदापर्यंतसुद्धा पोचायचं आहे. म्हणून तर मी इतरही गोष्टी ह्याच्यात बोलले. साधन चतुष्टय वस्तुतः याचा भाग नाही आहे, पण तरी ते बोलले, कारण ते आपल्याला सर्व व्यापक व्हायचे, सर्वांगीण अभ्यास करायचा आहे. म्हणून आता हा फक्त श्लोक म्हणते आणि इथेच थांबूया आपण. कुठला पहिला श्लोक आहे ना. अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितिः दानन्दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्. हा एकच श्लोक झाला आणि पुढचा आता पुढच्या वेळेस बघूया. दुसरा श्लोक होईल बहुतेक पुढच्या भागामध्ये. आणि प्रार्थना म्हणूया. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. गीता माता की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.